उकडीचे मोदक बिघडू नयेत त्यासाठी आज मी तुम्हाला खास अशा टिप्स सांगणार आहे। यामधील टिप नंबर 1 आहे, उकडीचे मोदक करताना वापरलेले तांदळाचे पीठ नेहमी ताजे आणि बारीकसर दळलेले असावे, तरच मोदक छान गुळगुळीत होतात। टिप नंबर 2, उकड करताना पाणी उकळल्यावरच त्यात तांदळाचे पीठ टाकावे, अन्यथा पिठाच्या गुठळ्या होतात। टिप नंबर 3, पाणी उकळताना त्यात थोडं मीठ व तूप टाकल्याने उकडीत छान मोकळेपणा आणि चव दोन्ही येतात। टिप नंबर 4, तांदळाचे पीठ टाकल्यानंतर लगेच झाकून ठेवल्यास वाफेने पीठ छान शिजते। टिप नंबर 5, गरम गरम असतानाच उकड मळल्यास मोदक छान मऊसर होतात आणि पाकळ्या सहज बसतात। टिप नंबर 6, उकड मळताना हाताला पाणी न लावता नेहमी तूप लावावे, त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही। टिप नंबर 7, उकड करताना त्यामध्ये थोडे दूध मिसळल्यास मोदक आणखी छान मऊसर होतात आणि टेक्स्चर हलके वाटते। टिप नंबर 8, उकड करताना त्यामध्ये थोडा रवा घातल्यास मोदक फाटण्याची शक्यता कमी होते। टिप नंबर 9, पीठ खूप घट्ट झाले तर मोदक कडक होतात आणि खूप सैल झाले तर फुटतात। टिप नंबर 10, मळलेले पीठ झाकून ठेवल्यास ते ओलसर राहते आणि कोरडे पडत नाही। टिप नंबर 11, पुरणासाठी गूळ व नारळ एकत्र करून मध्यम आचेवरच शिजवावे, त्यामुळे गूळ जळत नाही। टिप नंबर 12, गूळ घालताना नेहमी गॅसची फ्लेम कमी ठेवावी, अन्यथा पुरणाला कडवट चव येते। टिप नंबर 13, सारण घट्ट हवे पण कोरडे नको, अन्यथा मोदक रुक्ष लागतात। टिप नंबर 14, सारण खूप ओलं असेल तर मोदक चिकटतात व फुटतात। टिप नंबर 15, पुरण शिजल्यानंतर ते छान थंड होईपर्यंत थांबा आणि त्यानंतरच मोदक करायला घ्या। टिप नंबर 16, वेलची पूड व जायफळ घातल्यास पुरणाला अप्रतिम सुवास येतो। टिप नंबर 17, सारणात सुकामेवा घातल्यास पौष्टिकता व चव दोन्ही वाढतात। टिप नंबर 18, गोळा लाटताना नेहमी हाताला तूप लावूनच लाटावे। टिप नंबर 19, गोळा फार पातळ लाटल्यास फाटतो आणि फार जाड लाटल्यास चव बिघडते। टिप नंबर 20, लाटलेला गोळा नेहमी गोलसर व एकसारखा असावा, म्हणजे पाकळ्या छान बसतात। टिप नंबर 21, मोदकाला कडे काढताना कडे नाजूक व समान अंतरावर असणे महत्त्वाचे आहे। टिप नंबर 22, पाकळ्या खूप पातळ केल्या तर मोदक फुटतो आणि जाड केल्या तर अवजड लागतो। टिप नंबर 23, सारणाचे प्रमाण जास्त ठेवले तर मोदक फुटतो आणि कमी ठेवले तर रिकामा वाटतो। टिप नंबर 24, प्रत्येक मोदकाचे आकारमान साधारण सारखे ठेवले तर वाफवताना एकसारखे शिजतात। टिप नंबर 25, मोदक वाफवायला ठेवताना ताटलीला नेहमी तुपाचा हलका हात लावावा। टिप नंबर 26, केळीची पाने वापरल्यास मोदकाला नैसर्गिक सुगंध आणि वेगळी चव येते। टिप नंबर 27, मोदक वाफवायला ठेवण्याआधी पाणी नेहमी चांगले उकळलेले असावे। आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच प्रकारच्या मोदक बनवण्यासाठी टिप्स तुम्हाला आणखी हव्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।